बहुजन समाज संघटकाचे माननीय सर्वजित बनसोडे सर, राहुल खांडेकर सर, हर्ष स्थूल सर आणि सौरभ गनार सर, सर्वांना आणि सर्व या ठिकाणी उपस्थित उपासक उपासिका आणि सर्व श्रोतेवर्ग या सगळ्यांना सविनय जय भीम करते. नमो बुद्धाय. आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करावी अशी मला सूचना मिळाली आहे, तर मी माझ्या विषयाला सुरुवात करते. माझी ओळख थोडक्यात करून देते. माझं नाव डॉक्टर पौर्णिमा गणेश कदम हे लग्नानंतरचं नाव आहे आणि पौर्णिमा चंद्रकांत मुरुमकर हे माझं पूर्वाश्रमीचं नाव आहे. पूर्वाश्रमीचं नाव मुद्दाम सांगितलं मी, कारण माझा विवाह जो आहे तो आंतरजातीय विवाह झालेला आहे. याचा पुन्हा एकदा कधी पुढच्या माझ्या वक्तव्यामध्ये संदर्भ येईलच. आज मला जो विषय दिलेला आहे तो म्हणजे मी बुद्धाकडे वळत मिळालेला आहे. या विषयाअंतर्गत मी या विषयाची मांडणी करत असताना त्याचे काही टप्पे तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला टप्पा असा असेल की बुद्धाकडे वळताना म्हणजे आधी काय वेगळं काही होतं का, असा प्रश्न साहजिकच आहे सगळ्यांच्या मनामध्ये येईल. तर वळाले म्हणजे पर्यापासून नव्हते हे आहेच आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे का वळाले म्हणजे काय पार्श्वभूमी याच्यावर मी थोडं बोलणार आहे. त्याच्यानंतर हा इतका मोठा बदल घडण्यामध्ये कोणाकोणाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली याच्यावरही मी बोलणार आहे. आणि शेवटी समग्र असं बोलणार आहे की बुद्धिझमकडे का वळावं लोकांनी किंवा काय आकर्षणं आहेत आणि आणखी त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी किंवा त्याच्याकडे लोक आणखी आकृष्ट होण्यासाठी काय काय करता येईल जे माझ्या नजरेतून आहे ते थोडंसं या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम जसं मी मगाशी म्हणाले तसं मी इथे सांगू इच्छिते की मी पूर्वाश्रमीची हिंदू धर्मातून आलेली आहे. माझं पूर्ण बालपण जे आहे ते अगदी हिंदू वातावरणामध्ये कर्मकांड ज्या घरामध्ये असतात अशा कर्मकांड करणाऱ्या घरामध्ये माझं पूर्ण बालपण गेलेलं होतं. परंतु बालपणीच अशा काही घटना घडत गेल्या की ज्याच्यामुळे एक विचार करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची जी काही आहे ती बुद्धिमत्तासुद्धा हळूहळू विकसित होत गेली लहान वयापासूनच. यालासुद्धा कारणीभूत जे माझे पालकच होते की जरी हिंदू धर्मातील कर्मकांड ते करत असतील, देवधर्म पाळत असतील, तरीसुद्धा कुठेतरी मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार घरामध्ये रुजलेले होते. त्याचप्रमाणे स्त्री पुरुष समानतेचे जे काही गोष्टी आहेत त्या पण घरामध्ये रुजलेल्या होत्या. शिवाय वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा अनेक ठिकाणी घरामध्ये रुजलेला असल्यामुळे तो विचार लहानपणापासूनच विकसित होत गेला माझ्यामध्ये. आणि असं समग्र विचार करण्याची जी बुद्धिमत्ता आहे ती हळूहळू पूर्वाश्रमीच्या घरामध्येच विकसित होत गेली होती. आणि त्याचा उपयोग मला पुढे अभ्यास करत असताना आणि हे करत असताना जे काही या गोष्टीकडे बघत असताना मला ते जाणवलं आणि विकसित होत गेले मी. दुसरा महत्त्वाचा भाग याच्यामध्ये असा आहे की मी नुसतं बालपण जरी हिंदू कुटुंबामध्ये गेलं असलं आणि त्याच्यानंतर अचानक आयुष्यामध्ये इतका मोठा बदल करणं आणि बुद्धिझमकडे वळणं ही होती किंवा इतकं सोपं, इतकं सहज आज म्हटलं आणि उद्या झालं असं काही ते नाही आहे. ती एक प्रक्रिया घडली आयुष्यामध्ये आणि ती अजूनही घडत आहे. असं नाही आहे की ती कुठेतरी थांबली आणि पूर्णपणे ते सगळं जे काय आहे ते अंगीकृत झालं असं म्हणता येणार नाही. अजूनही अभ्यास खूप बाकी आहे असंच वाटतं. त्याच्यामध्ये हे सगळं करत असताना माझं शिक्षण खूप मोलाचं ठरलं, महत्त्वपूर्ण ठरलं की ज्याच्यामुळे खूप वाचन झालं, विचार प्रगल्भ झाले. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि हा सल्ला मी सगळ्यांना देईन. खूप वाचन असणं आवश्यक आहे, त्यामुळे आपले विचार प्रगल्भ होतात आणि निश्चित आपल्या विचारांमध्ये परिवर्तन व्हायला मदत होते. आणि तीच माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा झाली, कारण माझं शिक्षण जे आहे ते सगळ्यात उच्च शिक्षण जे आहे ते PhD मी केलेली आहे. PhDचा विषय माझा इंग्रजी अध्यापनातली जी काही कौशल्य आहेत त्यावर आधारित होता. त्याच्याबरोबरच माझं 4 विषयातून पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे. म्हणजे MA आणि MEd मी 4 विषयांमधून आहे. एक म्हणजे शिक्षणशास्त्रामधली पदव्युत्तर पदवी माझ्याकडे आहे. त्याचप्रमाणे मी MA इतिहास शिकली आहे, MA समाजशास्त्र शिकली आहे, MA इंग्रजी पण शिकलेली आहे. तर ह्या सगळ्याचा निश्चितच परिणाम किंवा ह्या सगळ्याचा प्रभाव निश्चितच माझ्या विचार प्रक्रियेवर होत गेला. कारण ज्यावेळी मी
अभ्यास करत होते, समजा इंग्रजीचा अभ्यास करत होते, तर एक वैश्विक विचारधारा काय आहे या दृष्टिकोनातून माझे विचार डेव्हलप होत गेले. त्याचबरोबर मी इतिहासाचा अभ्यास करत असताना इतिहासामध्ये असे अनेक संदर्भ आले की ज्याद्वारे निश्चित विचार करायला, पुन्हा मागे जाऊन विचार करायला प्रवृत्त झाले मी. अनेक गोष्टी ज्या आहेत, समजा जे काही धार्मिक विकास जो आहे असेल किंवा वैश्विक धार्मिक विकास असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या एक अँगल आहे इतिहासातला, तो अतिशय छान प्रकारे अभ्यासायला मिळाला. त्यामुळे आणखी विचार जे आहेत ते डेव्हलप झाले. त्याचबरोबर मी समाजशास्त्राचा अभ्यास केला, तो एक मैलाचा दगड ठरला की समाज कसा आहे आणि विविध समाज कसे असतात आणि समाजाच्या परिवर्तनाच्या किंवा समाजाच्या गतिमान होण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव होत जातो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना सुद्धा विचार जे आहेत ते पुन्हा आणखी विचार प्रक्रिया जी आहे ती आणखी ढवळून निघाली या अभ्यासाच्या प्रक्रियेमधून. त्याच्याबरोबरच हे सगळं करत असताना सुद्धा मी शिक्षणशास्त्राचाही अभ्यास करत होते. शिक्षणशास्त्राचा अभ्यास करत असताना असं घडलं, पदवी शिक्षणशास्त्र शिकत असताना आम्हाला एक विषय असायचा, तो म्हणजे वेगवेगळ्या धर्मांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास. तर हा एक म्हणजे अतिशय म्हणजे कलाटणी देणारा विषय ठरले हे, की त्याच्याकडे मी एकटीच वेगळ्या अँगलने पाहत होते. बाकी सगळे जरी शिक्षणशास्त्राच्या अँगलने बघत असले तरी सुद्धा मी मात्र त्याच्याकडे तो एक धर्म, त्याची तत्वप्रणाली आणि त्या धर्माची उद्दिष्ट काय आहेत आणि तौलनिक जो अभ्यास आहे तो त्या टप्प्यावर घडला. त्याच्यामध्ये बुद्धिझम, हिंदुझम, इस्लामिक तत्वप्रणाली, त्याच्याबरोबरच जी आधीची जी आहे सांख्य आहे, वैदिक काळ आहे, ह्या सगळ्या तत्वप्रणालींचा तौलनिक अभ्यास त्या ठिकाणी घडला. आणि त्याच्यामधनं हा जो काही वेगळा धर्म आहे, बौद्ध धर्म, ह्याची एक वेगळेपण जे आहे तिथून ती सुरुवात झाली की हे काहीतरी वेगळं आहे आणि याच्यामध्ये मला आणखी अभ्यास करण्याची गरज आहे, ती एक गरज निर्माण होत गेली. त्याच्याबरोबरच तो झाला पदवीचा अभ्यास आणि त्याची पदव्युत्तर पदवी सुद्धा मी घेतली. त्या पदव्युत्तर पदवीमध्ये तर आणखीच सखोल अभ्यास जो आहे या वेगवेगळ्या तत्वप्रणालींचा सखोल अभ्यास या लेवलला आम्हाला होता. आणि हा अभ्यास करत असताना तर म्हणजे ते पुस्तकं घेऊन वाचल्या गेली की वैदिक काळ असेल, हिंदुइझम असेल किंवा बुद्धिझम असेल आणि इस्लामिक ट्रॅडिशन असेल, या सगळ्यामध्ये शैक्षणिक विकास कसा होत गेला तो नुसता शैक्षणिक न वाचता मग मी पूर्ण त्या धर्मामध्ये काय काय आहे, त्यांची तत्व काय आहेत किंवा त्यांची उद्दिष्ट काय त्या विशिष्ट धर्माची, असा अभ्यास आणखी वेगळा सुरू झाला माझा. आणि हे करत असताना या बुद्धिझमचं जे वेगळेपण आहे ते प्रत्येक टप्प्यावर मला जाणवत गेलं. केवळ म्हणजे जसं मी मगाशी म्हणाले की केवळ माझं जे आहे, जसं मी म्हणाले मगाशी की इंटरकास्ट मॅरेज आहे, मी पूर्वाश्रमीची हिंदू आहे आणि मी लग्न केले ती व्यक्ती आहे बुद्धिस्ट व्यक्ती, पण त्यांनी कधी माझ्यावर लादलं नाही बुद्धिझम. मी जे काही आहे अभ्यासलं आणि मग त्याच्यामध्ये की आता मग मी ही जी तत्वप्रणाली आहे ही मला अतिशय भावणारी आहे आणि निश्चित मी या तत्वप्रणालीवर माझं आयुष्य जे आहे किंवा आचरण जे आहे त्याच्यावर करावं असं एक मला जाणवायला लागलं. आणि मग मी बुद्धिझमकडे वळू लागले हळूहळू. आणि अजूनही ती प्रक्रिया चालूच आहे, कारण तेवढं वाचन होणं, तेवढा अभ्यास होणं हे फार गरजेचं आहे की जेवढा पूर्वीच्या धर्माचा होता त्याच्या तुलनेने हा जो अभ्यास आहे कधी कधी तुलना होत जाते आणि मग पुन्हा एकदा काहीतरी अजून अभ्यासलं पाहिजे असं ते वाटायला लागतं. तर असं होत गेलं. परंतु अजूनही म्हणजे मला एक सांगू इच्छिते मी या ठिकाणी महत्त्वाचं की हा जो अभ्यास आहे तो मला खूपच उपयुक्त ठरला. PG लेवलचा जो काही असेल इतिहासाचा, समाजशास्त्राचा आणि इतिहासाचा असेल किंवा शिक्षणशास्त्राचा असेल, याच्यामधले जे काही विषय आहेत त्याच्यातून मी बुद्धिझम जो आहे तो अभ्यासू लागले, पडताळू लागले. हे सगळं करत असताना फार महत्त्वाची आणखी एक घटना माझ्या आयुष्यात घडली आणि ती फारच म्हणजे माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली की ज्याच्यामुळे मी पूर्णपणे जसे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेत तसं निष्कलंक एकदम स्पष्ट चित्र माझ्यासमोर झालं की नाही, बुद्धिझम हाच असा धर्म आहे की जो जगाला तारू शकेलच, शिवाय तो आपली जी काही आयुष्य आहे किंवा आपली जी काही जीवन पद्धती आहे ती वैभवशाली बनवेल.
असं एक ठाम असं मत माझं बनायला लागलं. ते म्हणजे जेव्हा मी आमच्या इथलं नवायान बुद्धविहार आहे, या बुद्धविहाराच्या संपर्कात आले आणि माझ्यामध्ये खरे बदल व्हायला सुरुवात झाली. नवायन धम्मचक्र प्रवर्तन महाविहारामध्ये मी पालीच्या डिप्लोमाला ॲडमिशन घेतली आणि मग ते इतकं आवडीचं झालं. म्हणजे नोकरी करत असताना मी संध्याकाळच्या वेळेत येऊन पालीच्या वर्गाला बसायचे आणि मी खूप नशिबान आहे की त्यावेळी मला शिकवणारे जे शिक्षक होते किंवा जे गुरु होते अतिशय निष्णात होते ते पाली ह्याच्यामध्ये. आणि भंते सुदर्शन यांनी सुद्धा मला खूप अप्रतिम जे काही बुद्धिझमची ओळख जी आहे ती त्या टप्प्यावर जर करून नसती दिली तर पुन्हा म्हणजे माझ्यात बदल होणं शक्य नव्हतं. अशा वेळी मी त्या विहाराच्या संपर्कात आले आणि विहारामध्ये ज्यावेळी आम्ही पाली शिकत होतो तो शिकत असताना ती जी टीम आणि ह्या सगळ्या टीमच्या बरोबरीने पण शिकत होतो आम्ही. आणि त्याचबरोबर आम्ही समोर जे काही आम्हाला शिकवायला येणारे पालीचे अभ्यासक आणि खरंच म्हणजे त्यांचं खूप आठवण येते मला या ठिकाणी. ते म्हणजे आमचे तांबागडे सर, ते नाहीत आत्ता, परंतु अप्रतिम ओळख बुद्धिझमची त्यांनी करून दिली. त्याच्यामध्ये मला जे शिकायला मिळालं ते फार महत्त्वाचं होतं. एक म्हणजे पाली भाषेचं बेसिक्स शिकले त्या ठिकाणी, कारण माझा स्वतःचा संस्कृत पण विषय होता त्याच्यामुळे मला ते सोपं गेलं. पालीचं बेसिक्स शिकले, त्याचबरोबर पालीचं काही कंटेंट पण त्यांनी खूप उत्कृष्ट प्रकारे मला शिकवला. त्याच्यामध्ये जातक कथा शिकायला मिळाल्या की ज्या इतक्या वैज्ञानिक याच्यावर होत्या त्या जातक कथा की ज्याच्यामुळे आणखी विचार करायला हे मिळालं. आणि त्या जातक कथा शिकत असताना आणखी काही वाचावं असं ते आपोआपच वाटायला लागलं. आणि मग विहाराच्या लायब्ररीमधनं काही पुस्तकं घेणं, तिथून काही वाचन करणं बुद्धिझमवर, आणि मग आणखी ते विचार दृढ व्हायला सुरुवात झाली. हे एक घडलं. दुसरं असं घडलं की या पालीमध्येच एक बुद्धिझम हा एक विषय होता आणि त्याची तर अप्रतिम ओळख सुदर्शन भंते यांनी करून दिली. आणि मग तर पक्क झालं, मनाशी कुणगाड झाली की काही हो, मी आता बुद्धिझमचा आणखी अभ्यास करीन आणि माझी जी काही पुढची जीवन असेल ती बुद्धिझमवरच आधारित असेल असं एक हळूहळू माझ्या मनाने पक्क करायला सुरुवात केली. त्याच्याबरोबरच विहाराचं केवळ हा अभ्यास असं नाही तर त्याच्याबरोबरच आम्ही विहाराच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली. आणि मग विहारामध्ये बुद्धिझमची ओळख, त्याचबरोबर आंबेडकरांचा बुद्धिझम जो आहे तो एक आणखी नवा अँगल मला कळाला की म्हणजे मग मी जेव्हा वाचायला सुरुवात केली की बुद्धिझममध्ये काय काय आणखी, तर मग थेरवाद आहे, महायान आहे आणि पुन्हा नवायान पण आहे. तर मग आणखी थोडा अभ्यास माझा सुरू झाला आणि मग भारतातल्या बुद्धिझमचा मी अभ्यास केला की काय भारतात बुद्धिझमचं काय तत्व, मुळं तर इथलीच आहेत. आणि मग त्याचं मुळांच्या बरोबरच काय काय घडलं त्या बुद्धिझम बरोबर ते सगळं मी अभ्यासाला सुरुवात केली. आणि आता मला पक्क बऱ्याच गोष्टी माहिती पडल्या, आकडेमोड माहिती पडली की हे आहे. आणि बुद्धिझमची जी मुळं आहे आणि आता सध्या 84% बौद्ध समाज जो आहे हा आंबेडकरी बुद्धिझम पाळणारा आहे की जो नवायान सांगतो आणि ज्याच्यामध्ये आधुनिक कसा असावा बुद्धिझम किंवा स्थलसापेक्ष बुद्धिझम कसा असावा याचं खूप सुंदर वर्णन जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध आणि धम्मा याच्यामध्ये अप्रतिम करून ठेवलं आहे. आणि वेळोवेळी आम्ही विहाराच्या उपक्रमांमध्ये हा एक उपक्रम चालवतो की बुद्ध आणि हिज धम्माचं वाचन व्हायला हवं. आत्ता वर्षावासामध्ये सुद्धा आम्ही त्याचं पुन्हा एकदा वाचन केलं. याच्यामुळे आणखी जो काही आहे की हां आपण बरोबर, एक म्हणजे हे पण आहे की या धर्माकडे वळताना हा पण संभ्रम होता की आपण योग्य मार्गाने चाललोय का. आणि मग प्रत्येक वेळी ज्या वेळी ही सगळी माणसं भेटत गेली वेगवेगळी, त्यावेळी एक मनामध्ये झालं हां आपण चाललोय ते योग्य मार्गाने चाललोय. आणि मग आता ते पक्क झालेलं आहे आणि इतकी माणसं जोडल्या गेली याच्याबरोबरच की विहाराच्या माध्यमातून पालीचा आमचा गट तर होता, तो अजूनही ॲक्टिव्ह आहे आणि आम्ही सगळे म्हणजे कोणत्या ना कोणत्या मार्गाने भेटत असतो आणि पुन्हा शेअरिंग चालूच असतं. त्याच्यामध्ये विहारामध्ये अप्रतिम उपक्रम चालतात की जे समाजाला पण सोबत घेऊन चाललेले असतात. आणि त्याचबरोबर त्या वेगवेगळे जे काही या क्षेत्रामध्ये काम करणारे वेगवेगळे वक्ते, वेगवेगळे एक्सपर्ट्स ज्याला म्हणता येईल ते येतात विहारामध्ये, वेगवेगळे भंते येतात. त्याच्यामुळे जे काही बुद्धिझमचं शिक्षण जे आहे ते आणखी
जे आणखी आणखी मिळत जातं आहे आणि आणखी जो काही ज्ञानात तर भर पडतेच, त्याचबरोबर विचार प्रक्रिया जी आहे ती योग्य मार्गाने होत चाललेली आहे. आणि याच्यामध्ये आणखी काय आपण सहभाग करू शकतो, याच्यामध्ये आणखी काय करता येईल, असं ते सगळं सतत विचार चालू असतात मनामध्ये. आणि सांगायला फार आवडेल की या अशा परिस्थितीमध्ये आत्ता जी बाहेर कोविड-19 परिस्थिती आहे, अशा परिस्थितीतसुद्धा आम्ही काही वेळा एकत्र आलो. काही जे काही विहाराचे काही छोटे मोठे उपक्रम जे आहेत ते चालूच राहतात, ज्याच्यामुळे ही जी ज्योत आहे ती सतत तेवत ठेवण्याचा ह्यांचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि ते खूप आम्हाला काय म्हणता येईल भावणारं आहे. हे एक सगळी प्रगती जी आहे ती बुद्धिझमच्या दृष्टिकोनातून होत गेली. आणखी एक गोष्ट, ह्या सगळ्या प्रक्रियेचा अभ्यास करत असताना मी काही कसोट्या ठरवल्या होत्या मनाशी आणि त्या कसोट्यांवर हा बुद्धिझम उतरतोय का असं ते एक डोक्यामध्ये असायचं की आपण इतका मोठा निर्णय घेणार आहोत. तर असा निर्णय घेत असताना की हे असं असणार आहे का, हे असं असणार आहे का, असे एक प्रश्न काही पडत जायचे. आणि त्या कसोट्या ज्या आहेत त्या कसोट्यांवर सुद्धा हे सगळं खरं उतरलं. त्याच्यामध्ये एक कसोटी अशी होती की त्याचबरोबर मला नवं जे मिळणार आहे ते जे नवं मिळणार आहे ते मी स्वतः स्वीकारून आणखी काही लोकांपर्यंत स्वतः पोचू शकणार आहे का, आणि हे केल्यानंतर माझ्याबरोबर माझ्या जे काही सहयोगी असतील त्यांची पण प्रगती होणार आहे का, असे सगळे एक मनामध्ये विचार असायचे. आणि त्यांना मी काय संदेश देऊ शकते असं एक सतत मनामध्ये असायचं. आणि मग पहिली कसोटी अशी ठरली की हे कर्मकांड सगळं सोडल्यानंतर मी काय करणार आहे. तर ह्याचं उत्तर मला पालीच्या वर्गामध्ये मिळालं. एक म्हणजे जेव्हा पालीची कळाली आणि माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं की ही 4 आर्य सत्य हीच प्रत्येकाच्या आयुष्यात आहेतच आणि याला उत्तर जे आहे ते त्यातच दिलेलं आहे, जे आर्य अष्टांगिक मार्ग आहेत. आणि हे जे आहे ही तत्वप्रणाली जी जगातील सर्वश्रेष्ठ तत्वप्रणाली आहे असा एक दृढ विश्वास झाला. आणि ह्याला जे काही माझी प्रश्न उत्तर पुढे असतील याला मी अगदी ठाम प्रश्नाला उत्तर देऊ शकीन असं एक मला वाटलं. आणि खऱ्या अर्थाने बुद्धिझमचाच विजय झाला आणि मी आणखीच वळाले याकडे की मला जे काही हे जे आहे हे इथेच पहा, समोर पहा, काय म्हणता येईल, आपण स्वतः अनुभवा आणि शिका, असं सरळ सरळ या सगळ्याचं उत्तर आहे. त्यामुळे मी खूप खुश झाले. दुसरं, वैज्ञानिक कसोटीवर उतरणारा हा धर्म आहे हे तर अगदी जगजाहीरच आहे. त्याच्यामुळे त्याची खूपच मदत झाली मला की हे मग मी इतरांना प्रश्न विचारले. मला कोणी प्रश्न नव्हते विचारत, पण मीच इतरांना प्रश्न विचारू लागले की तुम्ही एवढं देव धर्म हे सगळं म्हणता आहात तर तुम्ही ते दाखवा, सिद्ध करून दाखवा. एकाने नाही, एकाच्या अनुभवाने नाही, वैज्ञानिक कसोटीवर 10-100 जणांनी ते म्हटलं तर ते मान्य होतं. असं ते मी ठामपणे बोलू शकत होते. आणि ते एक मला मिळालं की तुम्ही कार्यकारण भाव पहा, स्वतः अनुभव घ्या, अनुभूती घ्या आणि मगच ते पटलं तर घ्या. हे इतकं सुंदर आहे, हे कुठल्याही इतर धर्मांमध्ये नाही असं मला आढळलं. त्यामुळे हा वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे हा खरंच जगाला गरजेचा आहे. या सगळ्या हिंदू धर्माच्या काय म्हणता येईल जे अडकलेले त्यांना बाहेर काढायची फार आवश्यकता आहे. त्यासाठी हे बुद्धिझमची ही जी तत्वप्रणाली आहे ती खरंच श्रेष्ठ आहे असं जाणवलं मला. तिसरं असं की स्त्री पुरुष समानतेच्या संदर्भात हा फार कळीचा मुद्दा आहे आणि फार महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीमध्ये जर हिंदू धर्माकडे पाहिलं तर अजूनही मनुस्मृती आणि मनूने दिलेली जे काही स्त्रियांच्या बाबतीतले गोष्टी आहेत ह्या तसून तशाच चालू आहेत पुढे. त्यात काही फरक बदल नाही, थोड्याफार प्रमाणात ते आहेच आहे. आणि मग ही स्त्री पुरुष समानता जी ही बुद्धिझममध्ये मला आढळली आणि खरं पावलोपावली अनेक ठिकाणी मला ती म्हणजे काय अनुभवायला मिळालं की नाही, मुलींनी केलं तरी चालतं, मुलांनी केलं तरी चालतं, असं ते खूपच सुंदर जे काही आहे ते मला फार आवडलं. कारण विहारामध्ये आम्ही गेल्यानंतर कुठलाही भेदभाव नसतो, आम्ही सगळे एक सोबत असतो, समान असतो आणि प्रत्येकाला बुद्धिझम शिकण्याचा अधिकार, प्रत्येकाला बुद्धिझमच्या ज्या काही वंदना घ्यायचा तो पण अधिकार आहे, आम्ही त्या शिकतो, आम्ही स्वतःसुद्धा घेतो. हे फार वेगळं आहे आणि ते खूप आवडलं मला. तेवढ्याच प्रमाणात नाही आहे स्त्री पुरुष समानता, अनेक गोष्टींमध्ये आढळली. तर ही एक कसोटी, ह्या कसोटीला सुद्धा मला बुद्धिझमने खूप म्हणजे काय म्हणता येईल एक चांगल्या प्रकारचे संकेत दिले, ते फायद्याचे ठरले. आणखी एक हिंदुइझममध्ये ज्या गोष्टी आहेत त्या ही पडदा पद्धती असतील किंवा
कमी बोलावं स्त्रियांनी, ह्या पद्धती ज्या आहेत, की ज्यावेळी माझं लग्न झालं त्यावेळी मी ज्या घरात आले त्यावेळी प्रत्येक निर्णयामध्ये मला सहभागी करून घेतलं गेलं. म्हणजे कुठेही असमानता दिसली नाही. का तर त्यांच्या घरामध्ये सगळी जी काही आहे बुद्धिझमवर आधारित ती घरातली जी काही पद्धती असल्यामुळे ते एक मोठं आकर्षण त्या ठिकाणी ठरलं, की जे समाजाला सुद्धा आदर्श आहे. कारण आम्ही आमच्या घरातलं ज्या पद्धतीचं वातावरण आहे, शेजारी वगैरे बघून त्यांना आश्चर्य वाटतं की अरे एवढं समानता कशी काय यांच्या घरामध्ये. तर ते बुद्धिझममध्येच होऊ शकतं, बाकी इतर ठिकाणी फार कठीण आहे. कारण कुठलाही समाज घ्या, स्त्रियांचं दुय्यम स्थान जे आहे ते थोड्याफार प्रमाणात उघड प्रकारे असेल किंवा छुप्या प्रकारे असेल ते असतंच, असं बऱ्याच ठिकाणी आढळलं. आणि ह्यामुळे सुद्धा बुद्धिझमकडे मला वळावं असं वाटलं. दुसरं असं की समाजाचं त्या संघटन आहे, हा फार मोठा मुद्दा आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त समाजाचं संघटन करणाऱ्या वेगवेगळ्या काय म्हणता येईल छोट्या मोठ्या संघटना आहेत, पण ते संघटन हे चालू आहे समाजाचं. तर ही पण फार मोठी गोष्ट होती असं मला जाणवलं. आणि एक दिवस येईल की हा संपूर्ण समाज एक होईल. आणि बहुजन समाज असल्यामुळे सगळ्या बहुजन समाजांना सामावून घेण्याची क्षमता या बुद्धिझममध्ये आहे, हे सुद्धा जाणवलं. म्हणजे समाजामधला जो काही विरोधाभास आत्ता सध्या जाणवतो तो मिटवण्यासाठी निश्चित हे जे संघटन चालू आहे हे निश्चित उपयोगाचं ठरेल. याची फळं थोडी उशिरा मिळतील, पण निश्चित त्याचा एक प्रभावी परिणाम समाजाच्या प्रगतीमध्ये असणार आहे असं खूप विश्वास आहे मला. त्याच्यामुळे बुद्धिझम जे आहे त्याच्याकडे मला वळायला आणि त्याच्यामध्ये काम करायला विशेष म्हणजे वळणं म्हणजे काय, वळणं म्हणजे तर वैयक्तिक पातळीवर तर वळणं आहेच आहे. त्याचबरोबर म्हणजे मी आता जे काम करते, मी समजा एका महाविद्यालयामध्ये मी प्राचार्य म्हणून काम करते आहे, तिथेही माझी भूमिका आहेच, बुद्धिस्ट म्हणून पण आहे आणि त्या पदाची जी काही आहे ती म्हणून पण आहे. निश्चित त्या बुद्धिझममुळे असं मी सांगू शकते. कारण ज्या वेगवेगळ्या तिथे जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनेक ठिकाणी मी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते आणि ते सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनातून घेऊ शकते, विवेकाच्या पातळीवर असे निर्णय घेऊ शकते. आणि दुसरं म्हणजे सर्व धर्मांना सोबत घेऊन जाणारं, त्याचबरोबर कुठल्याही काय म्हणता येईल वैज्ञानिक पातळीवरच जे काही करता येईल ते वैश्विक ज्या गोष्टी आहेत ते काही करता येईल असं एक माझी विचार प्रणाली डेव्हलप होऊन मी त्या ठिकाणी निश्चित त्याचा म्हणजे त्या सगळ्या बुद्धिझमचा प्रभाव माझ्या सामाजिक काम करत असताना एकतर नवायान बुद्ध विहार जे आहे त्यांनी खरंच माझ्यावर खूप विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांनी त्या विहाराचं अध्यक्षपद मला दिलेलं आहे. तर ही माझ्या आयुष्यातली खरंच खूप मोठी गोष्ट आहे की इतकं सोपं नाही आहे एखाद्या समाजाने आपल्याला स्वीकारणं. कारण इतर समाज कसा स्वीकारतो बाहेरच्या समाजातील व्यक्तींना हे अनुभव काही सांगायची गरज नाही, परंतु हे इतकं छान पद्धतीने या सगळ्या जे काही व्यक्ती आहेत त्यांनी इतक्या आपुलकीने माझा स्वीकार केलेला आहे, माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि मला त्या विहाराच्या प्रगतीसाठी किंवा त्याच्यासाठी काही काम करावं, तुम्ही सुद्धा पुढाकार घेऊन स्त्रियांचं संघटन करावं अशा दृष्टिकोनातून माझ्यावर विश्वास ठेवून मला जबाबदारी सुद्धा दिली आहे. ही माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. कारण इतर समाजामध्ये तुम्ही बघणार नाही एखाद्या मंदिराचे पुजारी बहुजन समाजातील आहेत, परंतु इथं मात्र कुठलाही धार्मिक भेदभाव न पाळता जर ॲक्टिव्ह काम करत असतील तर त्यांना संधी देऊया आणि त्यांना आपण पद देऊया असा एक चांगला विचार या विहाराने खरंच खूप छान. आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टींमध्ये ॲक्टिव्ह राहायची ती सवय लागली आणि शिकायची अभ्यासाची सवय लागली, सगळ्यांबरोबर वाचनाची सवय लागली. ही खूप मोठी गोष्ट मला वाटली आणि त्यामुळे मला फार आणखी बुद्धिझम जो आहे तो समजायला सुद्धा मदत होते या सगळ्या प्रक्रियेमध्ये. दुसरं महत्त्वाचं इथे मला पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पूर्वाश्रमीची हिंदू आहे, हिंदू मराठा कुटुंबातली आहे. माझं पूर्वाश्रम देशमुख मराठा 96 कोळी देशमुख मराठा तुम्ही जाणलं असेल तर माहिती असेल तर तुम्हाला ते काही श्रेष्ठत्व म्हणून सांगायचं नाही आहे, तर सांगायचं असं आहे अशा दृष्टिकोनातून आहे की अशा समाजातून मी आलेली आहे आणि ज्या घरामध्ये धार्मिक गोष्टींना फार महत्त्व होतं, देव त्याच्यानंतर कर्मकांड तर प्रचंड दररोज म्हणजे हिंदू धर्माच्या घराचा जर विचार केला लहानपणापासून अगदी बाळ जन्माच्या आधीपासूनचे संस्कार सुरू होतात
आणि ते इतके काय म्हणता येईल रुजवले जातात, म्हणजे हे मुद्दाम सांगते मी या ठिकाणी की काय असतं ते इतके रुजवले जातात ते सगळे संस्कार, आणि पठण भरपूर करून घेतलं जातं, आणि 15-16 वर्षापर्यंत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी बिंबवल्या जातात, मनावर रुजवल्या जातात, आणि नंतर मग आयुष्यभर त्या तत्वावर आपल्याला राहावं लागतं. तर हे सगळं जे आहे हिंदुझममध्ये ते ह्या ज्या गोष्टी धार्मिक गोष्टी आहेत, या धार्मिक गोष्टी किंवा कर्मकांडाचं फार महत्त्व आहे, आणि ते बाहेर त्या मुलाने जाऊ नये ह्याच्यासाठीचे अनेक प्रयत्न होतात त्या ठिकाणी. त्याच्यामधलाच एक प्रयत्न असा असतो की ज्या काही गोष्टी केल्या जातात त्याचं आणखी उदात्तीकरण केलं जातं, त्याचं आणखी काय म्हणता येईल समारंभमध्ये रूपांतर केलं जातं, जेणेकरून त्याच्या झगमगाटामध्येच त्या व्यक्तीने राहावं आयुष्यभर, त्याच्या बाहेरचा विचार त्याने कधी करू नये. तर ह्या गोष्टी मुद्दामून सांगते मी, कारण असं घडलेलं आहे, आणि ह्याच्यातून बाहेर पडत असताना प्रचंड मोठ्या काय म्हणता येईल वादळातून मला बाहेर हे करावं लागलं, आणि हे करत असताना अनेक मनं तुटली असतील किंवा काय सांगू शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी अगदी या ठिकाणी. पण हे करत असताना एक मात्र मनात विचार असायचा की माणुसकीला तडा जाता कामा नये हे करत असताना, किंवा माणसं तुटता कामा नये हा एक असायचा. आणि मग मी त्या दृष्टिकोनातून ती माणसं समजून घेणं आणि त्यांना कसं समजून सांगता येईल असं एक ह्या गर्तेत मी कायमच असते. पण माणसं तुटू नये किंवा माणसं जी आहे ती तोडायची म्हणून असं काही मी वेगळं काही करत बसत नाही, आणि त्यांना फार पटवून द्यायला पण जात बसत नाही. जेव्हा पटेल तेव्हा पटेल असंही मला वाटतं. परंतु हे जेव्हा लहानपणापासूनचे जे संस्कारांचं जे आहे ते कुठेतरी बौद्ध घरांमध्ये सुद्धा व्हावं असंही मला वाटतं, की लहानपणापासून. आणि नवायन बौद्ध हे विहार जे आहे खरंच ॲक्टिव्ह आहे या बाबतीत. ते घरोघरी वंदनेचा उपक्रम घेतात, आणि घरोघरी मग त्या घरातलं वातावरण जे आहे ते आपोआपच मग सगळ्या वंदना घेतल्यामुळे सगळी लहान मुलं सगळी त्याच्यामध्ये सहभागी होतात, आणि थोडा त्याला निश्चितच त्या कुटुंबाला थोडी चालना मिळते की नाही आपल्या बौद्ध धर्माच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ह्या अशा अशा, आणि त्या मुलांवर बिंबवणं रुजवणं आणि ते संस्कार देणं नाही, कर्मकांड नाही पण एक तत्वप्रणाली. पण लहान वयात ती तत्वप्रणाली आपल्याला विकसित नाही करता येणार, परंतु कानावर सतत पडल्यामुळे निश्चित मुलांना ही तत्वप्रणाली रुजायला लहानपणापासून मदत होईल. आणि आपली जी मुलं आहेत लहान बौद्ध समाजातली असतील किंवा बुद्धिझमची जी आहेत तर ती मुलं इतर समाजाकडे आकर्षित होणार नाहीत, असं एक मला या ठिकाणी जरूर सांगावंसं वाटतं. कारण ज्या पद्धतीने आमच्यावर संस्कार झालेले आहेत ते त्याच्यातनं बाहेर पडणं फार मुश्किल, म्हणजे अशक्यच गोष्ट होती अगदी, आणि ते करताना फार त्रास झाला. परंतु असं जर बुद्धिझम असलेल्या घरांमध्ये घडलं, असं जर आपल्या घरांमध्ये बौद्ध वातावरण निर्माण झालं तर आपली मुलं निश्चित योग्य मार्गावर जातील. तो योग्यच मार्ग आहे. इतर मार्ग जे आहेत ते माणसाला पुण्य पाप मोक्ष ह्याच्याकडे नेणारे आहेत, जे उपयोगाचं नाही आहे. परंतु कर्मसिद्धांत सांगणारा आणि कर्मविपाक सांगणारा किंवा काय म्हणता येईल आपल्या पंचशील देणारा असा जो धर्म आहे हा जर लहानपणापासून मुलांवर रुजवला तर निश्चित ती मुलं जी आहेत पुढे जाऊन त्याचाच प्रचार प्रसार करतील. इतर त्यांच्या मित्रमैत्रिणी इतर समाजातल्या ज्या आहेत त्यांना सामावून पण घेऊ शकतील. अशी एक काय म्हणता येईल दृढ स्ट्रॉंग अशी बुद्धिझमची परंपरा ही रुजली गेली पाहिजे असं एक वाटतं मला. तर हा कोणीतरी इथे विचारतंय बुद्धिझम म्हणजे वैचारिक प्रगल्भता. नक्कीच अगदी वैचारिक प्रगल्भताच आहे. बुद्धिझम म्हणजे वाचन भरपूर हवं, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार झाला पाहिजे आपल्या वाचनाने, आणि मगच आपण जे काही आहे त्याच्यावर आचरण पण करू शकतो आणि इतरांना त्यातून एक आदर्श चांगला निर्माण होऊ शकतो असं एक मला ह्या ठिकाणी जरूर म्हणावं असं वाटेल. बुद्धिझमचा आणखी एक महत्त्वाचा अँगल जो आहे तो म्हणजे दोन अँगलने मी त्याच्याकडे पाहते. एक म्हणजे बाबासाहेबांनी दिलेलं नवायान आणि दुसरं म्हणजे अभिधम्मावर आधारित असलेला किंवा विनयावर आधारित असलेला बुद्धिझम जो आपल्याला भंतेजी जे आहेत ते जे ओळख करून देतात त्या काय म्हणता येईल त्यांच्या धम्मदेसनेमधून. तर ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या आयुष्यामध्ये आपल्या समांतर महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं.
कारण जी वैयक्तिक जी काही आपली विकास जो आहे बुद्धिझमच्या दृष्टिकोनातून वैयक्तिक विकास हा फार आवश्यक आहे. जो व्यक्ती म्हणून आपण बुद्धिझमचा जर काय म्हणता येईल आचरणासाठी वैयक्तिक आचरणासाठी आधी त्या जे काही धम्म देसना पण असेल, धम्म काय म्हणता येईल धम्माची शिकवण पण आणि धम्म प्रवर्तन काय म्हणता येईल त्याला धम्मस्वीकार जो आहे तो असा धम्मस्वीकार भंतेजींच्या उपस्थितीमध्ये आणि योग्य धम्मदेसना असं जर सतत आपलं चालू राहिलं तर आपला वैयक्तिक विकास तर होणारच आहे. मेडिटेशन असेल किंवा वैयक्तिक ह्या ज्या काही पातळीवरच्या गोष्टी आहेत, वैयक्तिक वाचन, धम्माचं वाचन, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वैयक्तिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर जो नव्यान आहे ह्याचा तर म्हणजे ही एक आपली तत्वप्रणालीच असली पाहिजे की जी धर्म, राजकारण, समाजकारण, अर्थकारण ह्या सगळ्या गोष्टींना जोडणारी आहे असं मला वाटतं. बाबासाहेबांनी दिलेला धम्म जो आहे हा केवळ काय म्हणता येईल तुमचं धार्मिक हे नाही आहे, काय म्हणता पुनरुज्जीवन नाही आहे, तर तुमचं सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैयक्तिक असं सगळ्या प्रकारचं पुनरुज्जीवन म्हणून हा तुम्हाला धम्म दिला आहे बाबासाहेबांनी असं एक खूप मला वाटतं. आणि बाबासाहेबांचं जो काही धम्म आहे तो त्यांच्या समग्र जे काही त्यांचं लेखन आहे किंवा समग्र त्यांची जी भाषणं आहेत याच्यामध्ये वेळोवेळी पावलोपावली बाबासाहेबांनी आपल्याला काय म्हणायचं आहे या धम्माच्या विषयी आणि मला काय अपेक्षित आहे. म्हणजे बाबासाहेबांची काही काही वाक्य अशी मनाला लागणारी आहेत की माझा विश्वासघात या सुशिक्षित लोकांनी केला वगैरे, तर हे क्रांतिकारी खूपच आहे. तर त्यांना काय अपेक्षित आहे सगळ्या प्रकारच्या वर्गाकडून, बालकांपासून बालक, तरुण, त्याच्यानंतर काम करणारी व्यक्ती असेल त्या व्यक्ती, राजकीय व्यक्ती, समाजकाम करणाऱ्या व्यक्ती ह्यांच्याकडे काय काय अपेक्षा आहेत हे पाहून प्रत्येकाने आपली भूमिका या ठिकाणी ठरवण्याची खूप आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि मगच हे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या स्वप्नातला बुद्धिझम जो आहे तो आपण भारतीय समाजच काय पूर्ण जगभरामध्ये अशा प्रकारचा बुद्धिझम येण्याची आवश्यकता आहे असं खूप वाटतं. आणि त्यासाठी बाबासाहेबांच्या नवायन धम्म जो काही आहे किंवा बुद्ध अँड हिज धम्मा असेल किंवा त्यांची भाषणं असतील याच्यामध्ये जो बुद्धिझम सांगितलेला आहे त्याचं सतत काय म्हणता येईल वाचन असेल किंवा समाजावर त्याचं जे काही प्रभाव आहे तो सतत टिकून राहील या दृष्टिकोनातून आपलं जे काही कृती कार्यक्रम आहे तो असावा असं एक वाटतं की ज्याच्यामुळे समाज सतत आपल्याच ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये गुंतून राहील असं तर निश्चित आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणं हे फार महत्त्वाचं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये. कारण म्हणजे असं कोणीही स्वतःला वेगळं न समजता किंवा असं होतं ना की मला नाही समजत आहे या गोष्टी तर मग मी माझी काय भूमिका असेल अशी प्रत्येकाची शंका असते. एक अशिक्षित अडाणी आहे व्यक्ती किंवा एक खूप शिकलेली व्यक्ती आहे किंवा एक तरुण आहे, या प्रत्येकाला माझी काय भूमिका आहे हे मनाला जोपर्यंत काय म्हणता येईल ठरत नाही मनाशी तोपर्यंत त्याचा सहभाग जो आहे तो आपण हे करू शकणार नाही. म्हणून सगळ्यांपर्यंत पोचणं, सगळ्यांना वेगवेगळ्या ज्या काही भूमिका ज्या आहेत त्या त्यांना जाणीव करून देणं आणि मग त्यांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेणं ही फार मोठं काम आहे. आणि खूप म्हणजे हे काम जे आहे हे काय म्हणता येईल आत्ता सध्या चालू आहे, नाही असं नाही म्हणता येणार. हे काम खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे पण ते विखुरलेलं आहे असं मला वाटतं. मी तिसरी व्यक्ती म्हणून जर ह्या सगळ्या प्रक्रियेकडे पाहिलं तर मी हे सांगू शकते की काम खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे बुद्धिझमच्या संदर्भात. संपूर्ण जगभर म्हटलं तरी चालेल आणि संपूर्ण देशामध्ये, भारत देशामध्ये म्हटलं तरी चालेल. काम खूप छान आणि खूप मोठ्या प्रमाणावर संघटन चालू आहे. मोठ्या प्रमाणावर काय म्हणता येईल वैचारिक पार्श्वभूमी असलेले व्यक्ती समाविष्ट होत आहेत. आणि एक त्याला काय म्हणता येईल जसं मी मगाचपासून शब्द वापरते प्रगल्भता ती येत चाललेली आहे आणि खूप मोठ्या व्यक्तीसुद्धा यात सहभागी होऊ लागलेल्या आहेत. हे खूप आपल्यासाठी काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. परंतु फक्त पॉझिटिव्ह गोष्टींकडे येता आपण सगळ्यांनी मिळून याच्यामधले ज्या काही काय म्हणता येईल धोके हे सगळे धोके जाहीरले पाहिजे, जाणले पाहिजेत. ह्याच्यामधली आव्हानं काय आहेत ती पण जाणली पाहिजे, त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आणि खूप मोठमोठाली आव्हानं आहेतच, खरंच आहेत. आणि त्याचा जर अभ्यास झाला योग्य पद्धतीने तर निश्चित याच्यातून एक चांगला मार्ग दिसेल. विखुरलेलं प्रयत्न चालू आहेत असं मी मुद्दा म्हणेन, कारण ते संघटन अजून चांगलं दृढ होण्याची गरज आहे. आणि हे प्रयत्न जे आहेत हे
कुठेतरी त्याला एक छत्राखाली यावेत असे जर आले तर निश्चितच आपला विजय होणं शक्य आहे. आणि विजय अशा अर्थाने म्हणते आहे की धर्मप्रचार असं नाही म्हणणार मी याला, पण बुद्ध धर्माचं वैभवशाली जे काही स्वरूप होतं आधीचं ते परत यायला जी आहे ती मदत निश्चित या सगळ्या प्रक्रियेमुळे होणार आहे असं मला वाटतं. आणि खरोखर ह्यांचं हे जे काही काम चालू आहे बहुजन संघटन जसं मला समजलंय तसं मी ते सगळं अभ्यासायला सुरुवात केली आणि मला इतकं छान वाटलं. हे सगळ्या व्यक्ती आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर व्याख्यानांचं आयोजन वगैरे हे सगळं खूपच उत्स्तुत्य अशा प्रकारचं सगळं चालू आहे आणि हे खूप आवडलं मला सगळ्यांचं जे काही कामकाज आहे ते सगळं. आणि त्याच्यामुळेच प्रभावित झाले मी खूप. आणि आणखी काही करायला मला निश्चितच या दृष्टिकोनातून माझी काही मदत हवी असेल तर ती निश्चितच सगळ्या प्रकारची मी करायला तयार आहे. त्याला माझी कधीच हरकत नसेल. हे एक या ठिकाणी समोर सांगू इच्छिते. मला इथे या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, फार खूप छान वाटलं. आणि कुठेतरी बाबा आपला स्वीकार होतोय समाजाकडून असं सतत मला एक याच्यातून मिळत जातं की नाही म्हणजे आपल्याला हे जे सगळे काही म्हणजे मी दुसऱ्या धर्मातून आले म्हणून असं सतत वाटत राहतं की नाही मला इतक्या चांगल्या प्रकारे माझं या ठिकाणी स्वागत केलं जातं. ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे. कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की इतर समाजाच्या व्यक्तीचा स्वीकार बाकीच्या समाजातले लोक इतक्या सहज करत नाहीत. ही एक खूप कौतुकाची गोष्ट आहे की या ठिकाणी अगदी सगळ्यांनी आपलं मानून आमचा स्वीकार करतात आणि आम्हाला सुद्धा सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतात. ही एक खरंच आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि ह्याच्यामुळे आणखी आम्ही यातच राहू, याच्याच काय म्हणता येईल आणखी अभ्यास करू आणि आणखी चांगल्या प्रकारे समाजाला काय मदत करता येईल या दृष्टीने आम्ही निश्चितच कार्यरत राहू. म्हणजे आत्ता तर राहूच काम करून, इतर त्याच्यानंतर जेव्हा वेळ असेल तेव्हा तर पूर्ण वेळ याच गोष्टीसाठी देण्याची खूप इच्छा आहे. एवढं सगळं जे काही मला मांडायचं होतं, मांडणी करायची होती माझ्या सगळ्या बुद्धिझमकडे वळण्याच्या प्रक्रियेची, ती मला वाटतं मी सगळं सांगून झालेलं आहे. काही प्रश्न असतील तर तेवढे आता मी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे. चॅटबॉक्समध्ये काही प्रश्न दिसत आहेत कमेंट्समध्ये. एक प्रश्न खूप आवडला मला या ठिकाणी. अशोक आल्हाट यांचा प्रश्न आहे की बुद्धिझम बरोबरच आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणते उपक्रम राबवता येतील. हे खूपच महत्त्वाचं आहे. कारण जर आर्थिक परिस्थिती योग्य नसेल किंवा काय म्हणता येईल नसेल तर बाकीच्या गोष्टींना काही अर्थ राहत नाही. कारण आर्थिक परिस्थितीशी संबंधितच आपल्या काय म्हणता येईल मूलभूत गरजांची जी काही पूर्तता आहे ती करण्यासाठी आर्थिक घटक फार महत्त्वाचा आहे. आणि आर्थिक प्रगतीवरच इतर प्रगती अवलंबून हे निश्चित आहे. आणि हे करत असताना जे संघटन ज्याला म्हणता येईल ते संघटन फार महत्त्वाचं ठरतं. मी काही उदाहरणं देईल या ठिकाणी.